छगन भुजबळ म्हणतात हे डोक्यावर घेण्याचा प्रकार सुरू आहे या सरकारने. त्यांनी राजीनामा द्या, कॅबिनेटमध्ये आहेत ते राजीनामा का देत नाही. मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणारं त्यांची कन्सर्न आहे हे बरोबर आहे, पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा ओबीसीसाठी फेकून द्यावा. सर, शेवटचा प्रश्न असा आहे, तुमची उद्धव ठाकरेसोबत युती झालेली आहे, पण उद्धव ठाकरे स्वतः असं केव्हा जाहीर करत आहे की तुमचा 24-24चा फॉर्म्युला ठरलेला आहे, ते भीतात शरद पवारांना किंवा काँग्रेस? कोणाला भीतात काय माहीत. मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं, जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं. त्यांचे जे स्पोक्सपर्सन आहेत त्यांनी म्हटलं नाही आमचं 24-24 झाले, संपलं. आमच्यासाठी दॅट्स मोर दॅन सफिशियंट. म्हणजे येत्या लोकसभा निवडणुका तुम्ही दोघंच जण लढणार हे आता निश्चित झालेलं असं म्हणायला लागेल. आता जसं आत्तापर्यंत तरी आहे, उद्या काय होतं कोणाला माहिती. पण ते तसं ठरलं तर येत्या काळात जे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही. दोन्ही बाजूने अजित पवारसुद्धा वेगळं लढतील, BJP सुद्धा वेगळं लढेल, एकनाथ शिंदेसुद्धा वेगळे लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेगळे लढतील. तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे. आपली होईल शिवसेनेसोबत उद्धव ठाकरे? मी तुम्हाला काय म्हणालं, ती अशक्य बाब आहे. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.